मुंडवा जमीन गैरव्यवहारानंतर चर्चेत आलेले पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत। या सगळ्यावरतीच सामाजिक कार्यकर्ते आणि आपचे नेते असलेले विजय कुंभार सर हे वेळोवेळी त्या विरोधातले खरं तर पुरावे सुद्धा सादर करताना पाहायला मिळतात। त्यांच्याकडे जे काही इनपुट्स आहेत त्यानुसार आतापर्यंत नेमकं या सूर्यकांत येवलेंवरती कोणकोणते घोटाळे आहेत, ते मुळात त्यांची नियुक्तीच कशा पद्धतीने झालेली आहे, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत। माझ्या बरोबर विजय कुंभार सर स्वतः आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही आज एक पोस्ट केली ज्यामध्ये तुम्ही सगळे घोटाळे जे आहेत ते सविस्तरपणे सांगितले। पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये राज्य शासनानेच एफआयआर दाखल करताना असं म्हणलं की आमचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना शासनाच्या जमिनींचा अपहार करून त्या खाजगी लोकांना द्यायची सवय आहे। त्याचाच प्रत्यंतर त्यांचा पूर्वीची जर संपूर्ण कारकीर्द बघितली तर दिसून येतं। पहिली गोष्ट म्हणजे हे ज्यावेळेला नियुक्त झाले MPSCचा 2001चा घोटाळा मोठा होता। त्या घोटाळ्यामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं। यांची जी नियुक्ती झाली त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2001ला ते कर्णबधीर गटातून पास झाले आणि त्यांना मग नागपूर विभागामध्ये काम देण्यात आलं। नागपूर विभागामधलं त्यांचं काम सुद्धा असंच राहिलं। इतर जमीन घोटाळे तर आहेतच, परंतु कोतवालांच्या भरतीमध्ये त्यांनी 2.5 ते 5 लाख रुपये घेतले म्हणून त्यांच्यावर आरोप झाले, चौकशी झाली। एकदा त्यांना 10,000ची लाच घेताना पकडण्यातही आलं, परंतु अशा गुणवंत अधिकाऱ्यानंतर मग पुण्यामध्ये घेण्यात आलं, त्यांना इंदापूर पोस्टिंग देण्यात आलं। इंदापूरमध्ये त्यांचे घोटाळे प्रसिद्ध झाले। इंदापूरनंतर त्या इंदापूरमध्ये जमीन घोटाळ्यांबरोबरच वाळू माफियांशी संगनमत करणं वगैरे असे बरेच आरोप झाले। त्यानंतर त्यांना पुण्यात आणलं। पुण्यामध्ये मोबोज हॉटेल नावाची जी प्रॉपर्टी, ज्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जातं, त्या प्रॉपर्टीमध्येही त्यांनी घोटाळे केले। त्यानंतर त्यांचा मुंडवा घोटाळा आता प्रसिद्ध आहे। असं म्हणजे सरकारला हे माहिती असताना शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्व राज्यांमध्ये एक राज्य निवड मंडळ असतं की अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना कुठले घोटाळे होऊ नयेत, राज्य शासनाचा किंवा राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून ते मंडळ असतं। त्यांनी अशा अधिकाऱ्यांचे गुणावगुण तपासून मगच त्यांची कुठे शिफारस करायची असते, त्यांना कार्यकारी अधिकार द्यायचे की नाही ठरवायचं असतं। परंतु असं असतानाही या अधिकाऱ्याची पुण्यासारख्या संवेदनशील भागामध्ये बदली पण झाली, त्यांना तिथं कार्यकारी अधिकार पण देण्यात आले आणि त्यांनी इथं घोटाळेही केले। मग प्रश्न असा उठतो की जे राज्य निवड मंडळ आहे त्यांनी नेमकं केलं काय, की त्या राज्य निवड मंडळाचे अधिकारी ज्यांना सामील होते की राज्य निवड मंडळाची शिफारस डावलून त्याची नियुक्ती करण्यात आली, आणि तसं असेल तर ते फार धोकादायक आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी आहे। सर, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही हा सुद्धा उल्लेख केलात की कर्णबधीर गटातून त्यांचं सिलेक्शन जे काही आहे ते झालं। आपण मुळातच पूजा खेडकर प्रकरण पाहिलेलं आहे, अजूनही चालू आहे, त्यामुळे हे प्रकरण त्याच्याशी काही संगनमत असेल किंवा त्याच्याशी असं वाटतंय? तुमचे पत्रकार आहेत तेच मला सांगतात की ते कर्णबधीर दिसत नाहीत आणि बाकीचे इनपुट्स असेल की त्यावेळेची त्यांची गडबड आहेच आहे, परंतु हे सगळ्याचा शोध घेणे राज्य शासनाचं काम आहे। त्यांनी तातडीने हे केलं पाहिजे। आमच्या निदर्शनास आलं तर ज्या पद्धतीने पूजा खेडकर प्रकरणाचं झालं त्याच पद्धतीने आम्ही याही प्रकाराच्या मागे लागू। सर, आपण जर बघितलं तर जेव्हापासून सूर्यकांत येवले यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचं सिलेक्शन झालं, तेव्हापासून वेगवेगळी सरकारं येत गेलेली आहेत, मात्र प्रत्येक सरकारमध्ये त्यांच्यावरती अशा पद्धतीची जबाबदारी टाकली गेलेली आहे। काय वाटतंय नेमकी कोण नेते यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात किंवा कोणी यांना पाठीशी घालतात? सगळे नेते, मी जसं माझ्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे, अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्यांचा लाडका, हे ह्या प्रकरणातून दिसून येतोय। सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी यांना पाठिंबा दिलाय, यांच्याशी संगनमत केलंय आणि यांना संपूर्ण संरक्षण दिलेलं आहे। पण सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की सूर्यकांत येवले हे आपण पाहिलेले आता या प्रकरणातले पहिलेच आणि एकच अधिकारी आहेत, मात्र सध्या प्रशासकीय खात्यामध्ये अशा पद्धतीचे किती सूर्यकांत येवले? शेकडो हजारो आहेत। म्हणजे एकट्या MPSCचा विचार केला तर माझ्याकडच्या ज्या तक्रारी आता केल्या त्या साधारणपणे 3,000 लोकांच्या आहेत। याच्यामुळे होतं काय की असे जे तरुण आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय होतं, त्यांना सेवा मिळत नाही आणि असे जे अधिकारी शासनात येतात ते गुन्हेगारी करण्यासाठीच येतात, आणि त्याचं उदाहरण येवलेच्या रूपाने आपल्याला दिसते। सर, शेवटचा प्रश्न आहे, सूर्यकांत येवले यांच्यावर नेमकी कोणत्या स्वरूपातली कारवाई होणं अपेक्षित आहे आणि तुम्ही काय नेमकी मागणी करता? आमच्या मागणीच्या आधीच राज्य शासनाने त्यांना बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करायला हवे होते, अजून केले नाहीत, तर आता तरी ते करण्यात यावेत ही आमची मागणी आहे।
नक्कीच या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता सूर्यकांत येवले यांचे इतके सगळे घोटाळे बाहेर आल्याच्या नंतर तरी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होतात का? त्यांच्यावरती खरं तर त्यांचं केवळ निलंबन करून भागणार नाहीये, बडतर्फ केलं जाणं गरजेचं आहे. आणि सूर्यकांत येवले यांच्यासारखे आणखी किती भ्रष्ट अधिकारी प्रशासकीय खात्यामध्ये सेवेमध्ये आता सुद्धा आहेत, त्यांचा कुठेतरी शोध घेऊन यांच्यासारख्या सगळ्याच अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.